हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आणि या हवेलीची सून या हवेलीच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. जर तिला बाहेर राहून काम करायचं असेल तर तिला या हवेलीच्या बाहेरच राहावं लागेल. विजय, तुम्ही खाली का नाही आलात? मी खूप वेळ वाट बघितली तुमची जेवणासाठी. चला जेवून घ्या लवकर, नाहीतर थंड होईल. विजय, विजय, काय झालं? कुठे हरवलात? आता आपण इथे राहायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया. का? काय झालं? कुठे जायचं? इथून खूप दूर. आता मी ही रोजरोजची कटकट सहन नाही करू शकत. पण असं झालंय तरी काय? सांगा तरी. दरवेळी असं का होतं? मला माहिती आहे की एक माणूस प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत, पण जेव्हा आपल्या माणसांना आनंदी ठेवण्याची वेळ येते आणि त्यांना वारंवार हे समजावून सांगावं लागतं की तुम्ही चुकीचा विचार करताय, मी तसा नाहीये, तेव्हा मनाला खूप लागतं. विजय, खूपच काळजीत आहात दिसते. काय झालंय सांगा बघू. बरं चला इकडे या. चला, काय झालं सांगा. कसली एवढी चिंता करताय? बाबांनी बोलावलं होतं, त्यांनाच भेटून आलोय. बस एवढंच कारण आहे ना? एवढ्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही एवढे चिंतित आहात? जर बाबांची इच्छा नाहीये की मी या गावची सरपंच असावी तर काही हरकत नाही, मी राजीनामा देईन. राजीनामा देऊन टाकेन. आणि तुझ्या स्वप्नांचं काय? विजय, मी कधी सरपंच बनण्याचं स्वप्न नव्हतं बघितलं. माझी कधी इच्छाच नव्हती की मी सरपंच बनावं. मला फक्त या गावाचं भलं हवं होतं. मला वाटत होतं की या गावाचा विकास व्हावा आणि गावाच्या भल्यासाठी मला सरपंच बनावं लागलं तर ठीक आहे, आणि झाले. आणि जर गावाच्या विकासाचा आणि भल्याचा प्रश्न आहे तर मी घरी राहून सुद्धा करू शकते, तुमच्या NGO मध्ये तुमच्या सोबत काम करून. जर तुम्हाला काही अडचण नसेल तरच. भारती, तू काय बोलतेस हे सगळं? हे तर सोन्याहूनही पिवळं. विजय, आपण जर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून राहिलो ना तर कधीच आनंदी राहू शकणार नाही. सगळं ओंजळीत सामावून घेण्याच्या नादात माझी इच्छा नाहीये की जे आपल्याकडे आहे तेही निसटून जावं. हे शहाणपणाचं ठरेल की आपण सत्य स्वीकारावं आणि त्यातच आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला नाही वाटत? आणि सत्य हे आहे ठाकूर साहेब की आता मी सौ भारती विजय सिंग झाले. हो ना ठाकूर साहेब? थँक गॉड तुम्ही हसलात तरी. जेवण सुद्धा थंड झालं. गरम करून घेऊन येऊ? नको, सुरुवात करा. भरव मला. मला भरव.
माहितीये, ती माणसं खूप भाग्यवान असतात ज्यांच्या आयुष्यात एक खरा मित्र किंवा एक सद्गुणी बायको असते. अशी माणसं नरकातही मजेत आयुष्य घालवू शकतात. हं. आणि मी तर खूपच नशीबवान आहे की मला तुझ्या रूपात एक चांगली बायको आणि एक खरा मित्र असं दोघंही मिळाले. आय एम व्हेरी लकी. असं मला तर वाटतं की तुमच्यापेक्षा जास्त नशीबवान मी आहे. ते कसं? भारती, आज मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो तर चालेल? जा, फोन उचल. जेवून घ्या. तारा काकी, अरे देवा, आज दिवसभरच्या धावपळीत तारा काकीला भेटण्याचं विसरलेच. हॅलो भारती, काकी, मला माफ कर. मी आज येऊ शकले नाही. दिवसभर एवढी धावपळ होती की डोक्यातूनच निघून गेलं. काही हरकत नाही भारती. मला सगळं समजलंय. मी फक्त एवढ्यासाठीच फोन केलाय की तू हॉस्पिटलमधून वेळेवर घरी गेलीस ना? आणि घरातलं वातावरण ठीक आहे? हो काकी, सगळं ठीक आहे. का, काय झालं? तू असं का विचारतेस? नाही, काही नाही. सहजच. ठीक आहे, चल मी फोन ठेवते. काकी, मला असं वाटते की तुला काहीतरी बोलायचंय. सांग ना, काय बोलायचं होतं? नाही, कुठे काय, असं काहीच नाहीये. बस असंच आज मला झोप लागत नव्हती. काकीने फोन केला, काही बोलली सुद्धा नाही. फोन ठेवून दिला. सगळं नीट तर असेल ना? काय झालं भारती? काकी काय म्हणत होत्या? माहित नाही विजय, काकी खूप काळजीत वाटत होती. काय करणार, आई राहिली नाही. काका शहरात निघून गेलेत. चिंटू अजून लहान आहे हम्म. आणि बाबांशी प्रत्येक गोष्ट बोलू शकत नाही. विजयास काकी खूपच अस्वस्थ होती. त्यांना माझी गरज आहे. खूपच काळजीत हा. होत्या का? हो, बोलण्यावरून तर असंच वाटलं. रात्र खूप झाली, नाहीतर आपण आताच गेलो असतो. एक काम कर, सकाळी लवकरच जाऊन भेटून ये. हं. बरं भारती, त्यांनी काळजीचं काहीतरी कारण सांगितलंच असेल. अच्छा, ते सांगायचं नसेल तरी हरकत नाही. जेव्हा तुला वाटेल की सांगण्यासारखं आहे तेव्हाच सांग. नो प्रॉब्लेम. विजय, एखाद्या व्यक्तीने इतकंही चांगलं असू नये जितके तुम्ही आहात. अगं, मी काही चांगला बिंगला नाहीये. आपण नवरा बायको आहोत. आपल्या दोघांमध्ये विश्वासाचं नातं असलं पाहिजे. आणि मला माहिती आहे की योग्य वेळ आली की तू मला सगळं सांगशील. माझ्यापासून कधीच काही लपवत नाहीस. आता अशीच बसून राहणार आहेस की जेवण पण भरवणार आहेस? अरे हो, लक्षातच नाही राहिलं. काही Sorry. हरकत नाही, मी इथे आणतो. हे घे. असं वाटतं या हवेलीत आता शेंगदाण्याची पोळी, शेंगदाण्याची भाजी, शेंगदाण्याची डाळ
हेच खायला मिळणार आहे. पण मला काय घेणं देणं याच्याशी? पोट खराब होईल तेव्हा कळेल सगळ्यांना. काय रे, मी तुला शेंगदाणे सोलून ठेवायला सांगितलं आणि तू इथे बसून बोकड्या भरतोयस. चल पटापट सोल, नाहीतर तुझी चामडी सोडून काढायला मला अजिबात वेळ लागणार नाही, समजला? आणि कान उघडे ठेवू नये. जोपर्यंत सगळ्या शेंगा सोलत नाहीस तोपर्यंत इथून खायचं नाही, नाहीतर तुझ्या तंगड्या तोडून तुझ्याच गळ्यात लटकवेन. हा, सोडाल तेव्हा शेंगा सोलणं होईल ना. सगळ्या शेंगा आजच सोलून हव्या. आज नाही तर काय, एवढ्याशा शेंगा सोलायला पूर्ण वर्ष घालवणार आहेस? लवकर सोल, लवकर हात चालव. हात मोडलेत का? पोटात दुखतंय काकी, नीट बसायला सुद्धा जमत नाहीये. माझ्यापेक्षा जास्त तर वजन या गोणीचं आहे, बघा ना. आहाहाहा. परात परात भरून जेव्हा भात खातोस तेव्हा तुझ्या पोटात दुखत नाही. जर असं काम सांगितलं तर लगेच पोटात दुखते. जेव्हा त्या नट मोगऱ्या ज्योतीच्या मागे पुढे गोंडा घोळवत फिरत असतोस तेव्हा तुला धाड नाही भरत. काम करायचं नाही म्हणून पोटात दुखतंय. सोल चुपचाप. एका तासात सगळ्याच्या सगळ्या शेंगा सोलून झाल्या पाहिजे, नाहीतर जेवायला मिळायचं नाही. हा, एका तासाभरात? कानाची भोक बंद झाली आहेत का? एका तासात म्हणजे एकाच तासात. हा, ठीक आहे. एक जरी दाणा तोंडात घातलास तर पोट फाडून बाहेर काढेन. हा, माझी नजर चौफेर फिरत असते. सोल पटापट. ललन ललन, चल मी तुझ्या बरोबर शेंगा फोडते. आहाहा. चल ललन, मी सोलायला मदत करते. अरे खाऊन खाऊन सुटत चाललाय, चरबी वाढत चालली ह्याची. थोडी इकडची काडी तिकडे केली तर नुकसान नाही होणार आहे. आता तू कशाला इथे उभी राहिलीयस? जा, जाऊन त्या महाराण्यांना उठव जा. सूर्य डोक्यावर यायला लागला तरी यांच्या झोपाच पूर्ण होत नाही. चल जा. तू सोल रे पटापट, थोड्या वेळाने परत येते. आणि हो, एकही दाणा पोटात नाही गेला पाहिजे, समजला? बापरे, बाई आहे की राक्षसी? आई, काय झालं? तुम्ही आता आंघोळीला जातात? हो, काल रात्री काही केल्या झोपच येत नव्हती, म्हणून सकाळी उठायला उशीर झाला. का? म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे ना? हो. का? नाही, तुम्ही म्हणाल की तुम्ही उशिरा झोपलात. नाही नाही, असं काहीच नाही. काय झालं? काही बोलायचंय का? हो, ते काल काकीचा फोन आला होता. मला भेटायला घरी बोलवत होती, पण मी कालच्या धावपळीत जायचंच विसरून गेले. जर तुम्ही परवानगी दिली तर मी एकदा जाऊन भेटून येऊ का? हो, भेटून ये. कधी निघणार आहेस? आता थोड्या वेळाने निघेन म्हणते, म्हणजे लवकर जाऊन लवकर येता येईल. ठीक आहे. आणि हो, जाता जाता छोट्या काकीला भेटून जा. ती सुद्धा तुझ्या सासूसारखीच आहे. हो आई, मी त्यांना सांगूनच निघेन. अगं ऐक, काय? जरा इकडे बस. ते रात्री विजय तुझ्याशी काही बोलला का ग? आई, आता आम्ही नवरा बायको आहोत. जर त्यांनी त्यांचे विचार माझ्याकडे आणि मी माझे विचार त्यांच्याकडे मांडले नाहीत तर कसं चालेल? ही तर चांगलीच गोष्ट आहे आणि असंच असायला हवं. जर नवरा बायको एकमेकांकडे मन मोकळं करणार नाहीत, समजून घेणार नाहीत, तर मग या नात्याला अर्थच काय राहिला? पण असं म्हणतात ना भारती, की एक बाई जर मनात आणलं तर घराचा स्वर्ग करेल, नाहीतर मग नरकापेक्षाही भयंकर. हे बघ बाळा, तुझ्या सासऱ्यांना आणि विजयला दोघांनाही माझ्यापेक्षा चांगलं अजून कोणीच ओळखत नाही. ते रात्री याच कटकटीमुळे त्यांनी विजयला जरा जास्तच ऐकवलं ग. पण आता तू या घरची सून आहेस आणि सून या नात्याने तुला या सगळ्याची काळजी घ्यावी लागेल. आणि तसंही माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. आई, तुम्ही काळजी करू नका. आता इतके दिवस झालेत मी या घराला, घरातल्या लोकांच्या स्वभावाला चांगलंच ओळखते.
तुम्ही त्यांच्या आणि माझ्याबद्दल निश्चिंत राहा. तुम्हाला कधीच तक्रार करावी लागणार नाही. एवढ्या सकाळी सकाळी बाबा कुठे गेलेत? आज गावाकडे गेलेत जरा. त्याचं काय ना की इतके दिवस घरगुती व्यापांमुळे वेळच मिळाला नाही. आज त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं आणि मरगळल्यासारखंही. म्हणून मीच म्हणाले गावात जरा फेरफटका मारून या. हे तुम्ही चांगलं केलं. तसंही पहाटे चालणं चांगलं असतं. माझे बाबा सुद्धा असेच रोज पहाटे पहाटे पाय मोकळे करायला जायचे. बाकीचं काम बाजूला ठेवतील, पहाटेचं फिरणं कधीच सोडणार नाही. हे अगदी खरंय. असंच असायला हवं. पण चालण्याचा आळस. बरं ऐक, तू हां? स्वयंपाकघरात जरा नजर टाकून ये ना. हं? त्यानंतर मग निघायची तयारी कर. ठीक आहे. मला ना हा रंग खूप आवडतो. माझ्याकडे याच रंगाचे कपडे आहेत आणि या ड्रेसमध्ये तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसत आहात. खरंच? असेच रंग वापरा. थँक्यू. हो. अगं आई, हं? तू पुढे हो, मी मागून येते. पण का? काय झालं? काही नाही, बस तू पुढे हो, मी येते मागून. ठीक आहे. विजय एकटा आहे असं दिसतंय. चल ज्योती, तयारीत राहा. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. जेव्हा आपण एखाद्याची वाट बघत बसतो ना, तेव्हा तो अजूनच उशीर करतो. आता मी इथे बसून भारतीची वाट बघतीये, तर कोणास ठाऊक ती कुठे आहे. एकदा का भारतीने स्वतःच्या डोळ्यांनी मला असं बघितलं की बस, मग असं काही महाभारत घडेल की संपूर्ण हवेली, संपूर्ण जग पाहिल. ओ भारती, मला बोलवायला आली होतीस? मी बाहेरच येत होते. भारती, भारती, भारती. पोलीस चिंताग्रस्त मॅजिस्ट्रेटची झोप उडाली. हे घ्या. हो घ्या. मला तर वाटतंय या हवेलीत आल्यावर आपल्या भाऊ भाऊजाईवरचं तुमचं प्रेम उतू चाललंय. इथे येण्या अगोदर तिकडे तर मोठमोठ्या गमजा मारायच्यात की हवेलीत गेल्यावर हे करेन, हवेलीत गेल्यावर ते करेन. आता काय झालं? भावाला बघितल्यावर प्रेमाचा उमाळा आला का? तो दिवस विसरलात? याच लोकांनी तुम्हाला एक दिवस धक्के मारून घराबाहेर हाकललं होतं आणि आपल्या अनोरस मुलापुढे आपल्या रक्ताच्या नात्याची सुद्धा आठवण नाही.
पकड. सौदामिनी, माझ्या काळजात जी आग धगधगते ती कोळसा असलेली आग नाहीये की भपकन भडकली आणि भुसकन विजली. ती लाकडाच्या कोलितासारखी तोपर्यंत धगधगत राहील जोपर्यंत ही संपूर्ण हवेली आपल्या ताब्यात येत नाही. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता